नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 21 जुलै 2025 ते 27 जुलै 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात पैशासंदर्भात तुमच्या राशीतील जातकांना उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही आपल्या मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्राची प्रत्येक विपरीत परिस्थिती पार करून पदात वृद्धीसोबतच वेतन वाढ होण्यातही यशस्वी राहाल. या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन शिक्षणात भ्रमित झालेले असेल. वेळ वाया घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह तुमच्या आरोग्यासाठी सामान्यपेक्षा थोडा उत्तम राहणार आहे. खास करून सप्ताहाची सुरुवात उत्तम राहील, कारण यावेळी तुम्ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही रूपात स्वतःला बरेच स्वास्थ्य मिळवाल. या काळात पार्टीच्या वेळी दारूचे सेवन करण्यापासून बचाव केला पाहिजे अथवा आरोग्य खराब होऊ शकते. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यापार करता तरी या सप्ताहात तुमचा भागीदार तुम्हाला धोका देऊ शकतो. प्रत्येक प्रकारची देवाणघेवाण करण्याच्या वेळी काळजीपूर्वक व्यवहार करा. या सप्ताहात तुमच्या आईवडिलांना तुमच्या काही कार्याच्या कारणाने तुमच्यावर गर्वाचा अनुभव होईल. यामुळे कौटुंबिक वातावरणात शांतता येईल आणि तुम्हाला घरात सन्मान मिळू शकेल, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. उपाय: नियमित 27 वेळा मंत्राचा जप करा. वृषभ राशी, या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आपल्या गुरूचे संरक्षण प्राप्त होणार नाही. तर शंका आहे की तुमचा त्यांच्यासोबत विचारांचा मतभेद उत्पन्न होऊ शकतो. यामुळे तुम्हाला या सप्ताहात बरीच चिंता होऊ शकते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले कागदपत्र एकत्र करून घ्या आणि त्यानंतरच कुठल्याही गोष्टींसाठी आवेदन करा. ज्याप्रमाणे कुठल्याही भाजीत मिठाची फोडणी न दिल्यास भाजी चविष्ट लागत नाही, त्याचप्रमाणे कधी कधी थोडेसे दुःखही तुमच्या जीवनात सकारात्मकता आणण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. कारण जर जीवनात दुःख नसेल तर शक्यता आपल्याला सुखाची किंमत आणि त्याचा खरा आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही. म्हणून दुःख आल्याने या सप्ताहात स्वतःला शांत ठेवून जितके शक्य असेल स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. या पूर्ण सप्ताहात तुम्हाला आपल्या जमा खर्चाचे संचय करून ते खर्च करणे टाळले पाहिजेत. कारण शक्यता आहे की यावेळी तुम्हाला काही धोक्यांना पाहून आणि त्या बाबतीत तुमच्या घरातील सदस्य भविष्यात तुमच्याशी बोलू शकतात. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ ललिता सहस्त्रनामाचा पाठ करा. मिथुन राशी, या सप्ताहात कुटुंबात आपल्याला आपल्या भावंडांचा आधार मिळणार नाही. यामुळे आपल्याला प्रत्येक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांच्याशी असलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणे आपल्यासाठी चांगले राहील. या सप्ताहात कुटुंबातील कुणी सदस्याची तब्येत बिघडू शकते. यामुळे तुम्हालाही मानसिक तणाव होऊ शकतो. जर तुम्ही व्यापार करत असाल तर व्यावसायिकांना या सप्ताहात मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला अशा व्यक्तीवर विश्वास नाही ठेवला पाहिजे
ज्याने अतीतमध्ये तुम्हाला धोका दिला असेल. सोबतच जितके शक्य असेल आपल्या धनाच्या देवाणघेवाणीला घेऊन आधीपेक्षा अधिक सतर्कता ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांजवळ या सप्ताहात बराचसा वेळ असेल, जो त्याचा सदुपयोग करून आपल्या ज्ञानात वृद्धी करू शकते. अशात त्या रिकाम्या वेळात झोपून वेळ खराब करू नका. तसेच काही पुस्तके वाचा. उपाय 41 वेळा ओम बुधाय नम मंत्राचा जप करा. कर्क राशी ते जातक जे कुठल्याही प्रकारच्या रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत, त्यांना या सप्ताहात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण शक्यता आहे की तुम्ही या काळात आपल्या क्षमतांना घेऊन काही असामंजस्य स्थितीमध्ये येऊ शकता. यामुळे तुमच्यामध्ये आपल्या करिअरला घेऊन असुरक्षित भावना पाहिली जाईल. विद्यार्थी या आठवड्यात व्यर्थ गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवू शकतात. त्यानंतर जेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात येईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. म्हणून आपल्या शिक्षकांद्वारे योग्य मार्गदर्शन मिळवून आपण योग्य दिशेने वाटचाल करणे चांगले होईल. या सप्ताहात आपल्या आरोग्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही नियमित फिरायला जावे. बाहेरचे जेवण न करता स्वतःला निरोगी आणि उत्तम बनवण्याचा प्रयत्न करा. आपले धन कुठल्याही प्रकारच्या गैरकायदेशीर गुंतवणुकीमध्ये लावू नका. जरी त्याचा नफा तुम्हाला अधिक दिसत असेल तरीही, कारण शक्यता आहे की सुरुवातीला तुम्हाला धन सुरक्षित दिसेल, परंतु नंतर तुम्हाला काही मोठे नुकसान होऊ शकते. उपाय नियमित 11 वेळा ओम सोमाय नम मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.